जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या इचलकरंजी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण मंगळवारी चिठ्ठ्या टाकून अंतिम करण्यात आलं। महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या आरक्षण सोडतीत प्रभाग 17 मध्ये अनुसूचित जातींसाठी 6 जागा, इतर मागासवर्गीयांसाठी 17 जागा आणि खुल्या प्रवर्गातील 42 जागा अंतिम करण्यात आल्या। यापैकी 33 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या। आरक्षण कार्यक्रमादरम्यान सभागृहात इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी होती। आरक्षण सोडत शाळेतील मुलांनी चिठ्ठ्या काढली। इचलकरंजी महानगरपालिकेच्या 16 वॉर्डांमधील 65 जागांमधून आरक्षण निश्चित करण्यात आलं। सुरुवातीला अनुसूचित जातींसाठी 6 जागांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आलं। तसेच सरकारी निर्देशानुसार प्रभाग 7अ आणि 16अ मध्ये अनुसूचित जातींच्या महिलांसाठी एकूण 4 जागा राखीव ठेवण्यात आल्या। त्यानंतर इतर मागासवर्गीय ओबीसी प्रवर्गासाठी 9 जागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आले। त्यापैकी 5A, 8A, 11A, 12A आणि 13A मध्ये 5 जागा 2021 नंतर नगर परिषद विसर्जित करण्यात आली आणि तिचे महानगरपालिकेत रूपांतर करण्यात आलं। इचलकरंजी महानगरपालिका झाल्यानंतरही ही पहिलीच निवडणूक असेल आणि निवडणुकीसाठी 16 वॉर्ड निश्चित झाले आहेत। यापैकी 15 वॉर्डमध्ये 4 सदस्य असतील आणि एका वॉर्डमध्ये 5 सदस्य असतील। या निवडणुकीत 6 जागा अनुसूचित जातींसाठी आहेत आणि 42 जागा सर्वसाधारण वर्गासाठी राखीव आहेत। यापैकी एकूण 33 जागा महिलांसाठी राखीव आहेत आणि महिला आरक्षण अनुसूचित जाती, मागासवर्गीय आणि सर्वसाधारण प्रवर्गाच्या प्रमाणात समान प्रमाणात वाटण्यात आले आहे। यावेळी उपायुक्त आणि निवडणूक प्रक्रिया अधिकारी, कर्मचारी याचबरोबर काही राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। सत्यमुख प्रतिनिधी राहुल भोळे, इचलकरंजी। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।